आजचा विषय थोडा भावनिक आहे, पण गरजेचा आहे. आपण LIC, म्युच्युअल फंड, PPF अशा बऱ्याच ठिकाणी गुंतवणूक करतो. नॉमिनी पण ठेवतो. सगळं काही आपल्याला नीट वाटतं. पण दुर्दैवाने अचानक काही झालं आणि घरातल्यांना गुंतवणुकीबद्दल माहीतच नसेल, तर तुमच्या मेहनतीची गुंतवणूक अनक्लेम्ड राहू शकते. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नॉमिनी असला तरी पैसे का अडकतात आणि घरच्यांनी गुंतवणुकीबद्दल माहिती कशी ठेवावी. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. RBIच्या डेटानुसार 78,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम अनक्लेम्ड डिपॉझिट्स किंवा अनक्लेम्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून बँकांमध्ये पडून आहे. म्युच्युअल फंड, शेअर्स, बँक FD, PPF अकाउंट सर्वत्र हेच चित्र. कारण घरातल्या सदस्यांना माहीतच नसतं तुम्ही कुठे आणि किती गुंतवणूक केली आहे. त्यामुळे फक्त नॉमिनी ठेवून उपयोग नाही. तुमच्याकडे त्या गुंतवणुकीचा पुरावा नसेल तर क्लेम करताच येणार नाही. लोकांमध्ये एक मोठा गैरसमज आहे. त्यांना वाटतं नॉमिनी म्हणजेच गुंतवणुकीचा मालक, पण ते खरं नाही. नॉमिनी हा गुंतवणुकीचा मालक नसून केवळ ट्रस्टी असतो, जो ते पैसे पुढे डिस्ट्रीब्यूट करेल. जर विल नसेल किंवा मिळकतीचं योग्य वाटप लिहिलेलं नसेल तर नातेवाईकांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॉमिनी आणि तुमच्या गुंतवणुकीचं प्रॉपर डॉक्युमेंटेशन हे दोन्ही आवश्यक आहे. कधीकधी तो व्यक्ती मरण पावतो आणि मग घरातल्यांना माहीतच नसतं की त्याच्या किती आणि कुठे गुंतवणूक आहे. पॅन नंबर माहीत नाही, पॉलिसी नंबर माहीत नाही आणि काही वेळा तर कागदपत्रही सापडत नाही आणि अशा वेळी ते पैसे अनक्लेम्ड राहतात. आता बँका साधारण 7 ते 10 वर्ष वाट पाहतात आणि 10 वर्षानंतर ती रक्कम डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडमध्ये वळवली जाते. शेअर्समध्ये पैसे असतील तर साधारण 7 वर्षांनी ते पैसे इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंडमध्ये वळवले जातात. अच्छा, आता हे तुमचे अनक्लेम्ड पैसे जरी त्या स्पेसिफिक फंडला ट्रान्सफर झाले असले तरीसुद्धा उत्तराधिकारी किंवा नॉमिनी ते पैसे परत मिळवू शकतात. त्यासाठी तुम्हाला त्या स्पेसिफिक ब्रांचला भेट द्यावी लागेल. तिथे एक अर्ज भरावा लागेल. त्या अर्जासोबत तुमचं ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्र सादर करावे लागतात. बँक तुमचे हे कागदपत्र तपासतं आणि त्यानंतर तुमची रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करते. तुमच्या मेहनतीची गुंतवणूक अनक्लेम्ड राहू नये म्हणून तुम्ही काय करू शकता, तर तुमच्या गुंतवणुकीचा एक ट्रॅकर तयार करा. तुम्ही एक साध्या वहीत ही नोंद ठेवू शकता किंवा तुम्ही एक डिजिटल ट्रॅकर तयार करू शकता. दुसरं आहे की तुमच्या गुंतवणुकीची सर्व माहिती लिहून ठेवा. म्हणजे तुमचा अकाउंट नंबर काय आहे किंवा पॉलिसी नंबर काय आहे, नॉमिनी कोण आहे, इमर्जन्सीच्या वेळेस कोणाला कॉन्टॅक्ट करायला पाहिजे, ही सगळी माहिती लिहून ठेवा. तिसरं आहे की तुमच्या पॉलिसीचे किंवा डॉक्युमेंट्सची जी काही सॉफ्ट कॉपी आहे ती तुम्ही गुगल ड्राईव्हवर फोल्डर करून ठेवू शकता किंवा सर्वात सोपं म्हणजे प्रिंटआउट काढून तुम्ही एक हार्ड कॉपी घेऊन फाईलला लावून ठेवू शकता. चौथं आहे घरच्यांची एक बैठक घ्या. तुमच्या सगळ्या गुंतवणुकीची माहिती त्यांच्यासोबत शेअर करा. स्पेसिफिकली तुमची जी काही स्पाऊस आहेत म्हणजे नवरा असेल किंवा बायको असेल आणि तुमची मुलं असतील त्यांना ही माहिती देणं फार गरजेचं आहे. पाचवं आहे एक SOP तयार करा. म्हणजे माझ्या पश्चात काय करायचं ह्याचं तुम्ही एक SOP तयार करू शकता, जेणेकरून त्यांना नंतर काय ॲक्शन्स घ्यायच्यात हे समजेल. आणि 6वं आणि शेवटचं आहे की जर तुमची संपत्ती मोठी असेल आणि पुढे जाऊन तुम्हाला वाद आणि गैरसमज टाळायचे असतील तर एक विल तयार करून ठेवा. आजकाल असे अनेक ॲप्लिकेशन्स आहेत ज्यामध्ये तुमची सगळी गुंतवणूक तुम्ही एकाच ठिकाणी ट्रॅक करू शकता. कॉइन बाय झिरोदा आहे किंवा ET मनी आहे किंवा पेटीएम वेल्थ आहे. आता या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सेट करा, जेणेकरून अडचणीच्या वेळेस तुम्हाला तो कामी येईल. त्याचबरोबर गुगल कीप किंवा नोशन यासारख्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्ही एखादी प्रायव्हेट नोटसुद्धा ठेवू शकता. लक्षात घ्या, मरण हे अटळ आहे,
पण आपल्या पश्चात आपली आर्थिक व्यवस्था अडथळामुक्त आणि स्पष्ट असलीच पाहिजे. तुमच्या मेहनतीची गुंतवणूक तुमच्या घरच्यांपर्यंत पोचलीच नाही तर उपयोग काय? त्यामुळे आजच एक निर्णय घ्या. माझ्या कुटुंबाला माझ्या गुंतवणुकीची सगळी माहिती असेल. त्यासाठी तुम्ही एखादी फाईल तयार करू शकता किंवा एक साधीशी नोट लिहून ठेवू शकता. त्यातून तुमच्या कुटुंबाचं उद्याचं आयुष्य सुरक्षित, सोपं आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर होईल. आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुमच्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा, कारण ही माहिती कोणालाही वाचवू शकते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.